फ्रेंड्स, सो आजचा ब्लॉग्स बुधवारचा आहे. तर यांनी फिश आणि थोडं चिकन आणलं. तर पूजाला बटर चिकन खायची इच्छा झाली होती. एकदा केलं त्याने, तर तिला आवडलं, तर चटक म्हणून तरी परत आणलंय. तर करूया आजची रेसिपी आपली असणार आहे बटर चिकनची. तर थंडी तर खूप छान सुरू झाली आहे इकडे तरी आमच्याकडे बदलापूरमध्ये. तर खूप मस्त क्लायमेट वाटतं सकाळचं आणि संध्याकाळी पण खूप थंडगार छान वाटतं. तर त्यामुळे काहीतरी चिकन वगैरे असावं गरम चांगलं वाटण्यासाठी. तर चला. सो हे बघा, छानपैकी असे हलव्याचे पापलेट आणले. छोटे पापलेट नाही, सॉरी, हलवा म्हणू शकतो का. आणि इथे चिकन आणलं आहे त्या दोघांपुरती. तर मला चिकन नको होतं, मला आणि श्रीला फिश खायचं होतं. तर मस्त क्लीन केलं, साफ केलं आहे दोन्ही पण, धुवून वगैरे. आता मीठ लावून ठेवलं आहे मी आधी. तर इथे आलं लसणाची तयारी करायला लागली. मिक्सर घेतला आहे, लसूण आणि आलं आणि श्रीचा पातला आवाज घेतला. सो आलं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे. आलं लसणाची आता घरीच पेस्ट करते आणि कोथिंबीर थोडी घालून घेते. तर आता साफ केलेली ती घालते आणि वाटून घेते वाटण. आणि एक मिरची घालणार आहे खरं. तर चला. आणि याच्यासाठी वेगळी ग्रेव्ही होईल, ती मी दाखवेन तुम्हाला. आजची स्पेशल डिशेस आहे बटर चिकनची. श्री खेळता खेळता थोडं त्याचं वरखाली झालं. खेळतच असतो आणि धडपडत पण तितकाच असतो. तर चला मग आता मिक्सरला लावून घेते आलं लसूण. थोडं लसूण थोडं जास्तच घेतलं आहे आणि टेस्टला चांगली लागते. थोडी ठेवून देते, फोडणीला पण भेटेल. लसूण आणि आलं घालून घेते, मिक्सर आता लावून घेते. सो हे बघा, मी आलं लसूण आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ता नॉर्मली आपण मुलं खात नाही, तो वाटणामध्ये माझा असतो कढीपत्ता. केसांसाठी वगैरे चांगलं असतं म्हणून. तर मच्छीच्या ग्रेव्हीसाठी आपलं मॅरिनेटसाठी पण हेच चालणार आहे आणि चिकनसाठी सुद्धा हेच घेणार आहे. याची ग्रेव्ही मी नंतर दाखवेन आपल्या चिकनची. चला मग पटापट मिक्सर लावून घेते. चपात्याही माझ्या करायच्या बाकी आहेत. श्री खेळतोय, पाठी आवाज येत असेल भरपूर आणि मुलांचा अभ्यास चालू आहे. सो चला मग स्टार्ट करते पटकन. सो हे बघा, आलं लसूणची पेस्ट आपली झाली आहे रेडी. मिक्सरला लावून घेते. तर आता पहिला मी चिकनला ग्रेव्ही करून घेते व्यवस्थित आहे. तर घरचा मालवणी मसाला आहे, तिखट नको म्हणून थोडं, आणि दोघंच खाणार आहे म्हणून चालून जाईल. थोडं मच्छीलाही लावून देते. दही, थोडं दही लावते, जास्त दही नाही घालत आहे. थोडं मला हवं आहे लावण्यासाठी, बऱ्यापैकी ठेवून घेऊ. मीठ ऑलरेडी घातलेलं आहे, त्यामुळे मीठ आता मी ॲड करत नाही. सो आलं लसणाची पेस्ट बस ना. मच्छीला पण होते ना, हा मसाला टाकू. एक ठेवून फोडणीला घालते, कारण एक लावलाय ना घरचा मसाला पण. गेल्या वेळेस पूजाला करून दिली होती, तिला आवडलं. मस्त बटर चिकन केलं होतं मस्तपैकी. यावेळेस तिला चटक लागली आहे खायची. ठीक आहे, घेऊन आले. आणि आम्हाला फिश खायची होती श्रीला आणि मला. सोय लावून ठेवलाय. आता हे जवळजवळ 20-1 मिनिटं राहू दे, कारण मला चपात्या करायच्या आहेत म्हणून. व्यवस्थित लावून ठेवलाय. हात धुते आणि त्याला लावून किती वेळात झाला. लांब हात कर, टाक खाली. बस एक, अजून एक टाक.
सगळं एकत्र घे मिक्स करून घे ना तवा भेटतो जरा टेस्टने पेस्ट असेल तर आपण त्याला पण टेस्ट चांगली येते. आता फोडणी कोकम पण लावून घेते कारण जरा पेस्ट वगैरे असेल चांगली लागते ना. पण जेवण बनवतोय दाखवतोय मी त्याचं पण जेवण चालू आहे. हा हा मम्मा बनव. हो हो मम्मा असं करून ठेवलंय मी. राहू दे मी चपात्या करून घेते तोपर्यंत मीठ मसाला आपला लागेल व्यवस्थित आणि मग फ्राय करायला घेईन. आणि ह्याची ग्रेव्ही जे बनवतील बटर चिकन ते मी तुम्हाला दाखवेन. ते त्यांच्या पद्धतीत करेन, मी करणार नाही आहे. मी फक्त मच्छी फ्राय करून चपात्या करणार आहे. तर चला सो थोडा वेळ राहू देत. मॅरिनेट करून ठेवले तोपर्यंत मी श्रीकडे आली. तेव्हा श्रीचा पसार बघा काय करून ठेवले खेळण्याचा. तो रोज असंच असतो. अरे श्री काय बनवलास? कुठलं मम्मा बनवलंय दाखव मला. त्याचा पण स्वयंपाक चालू असतो एक साईडला. खूप काय काय खेळणी घरातली खेळणी भांडी. त्याची भांडी कमी पडतात आणि आमची भांडी कमी. काय बनवलंय श्री ते? हा काय एग नीट बोल. एग बोल. अजून बोलण्याचा प्रयत्न व्यवस्थित नाही पण ठीक आहे. हा असा पसार आमचा दिवसभर असतो ना श्री. हो दिवाळीला आमची साफसफाई वाटतच नाही आम्ही केली करून. ऍपल खाऊन टाक लवकर लवकर. चल बाय कर. बाय कर श्री. बाय. हा व्हेरी गुड. झाल्या तर माझ्या चपात्या तर कुकरला आपण ह्या शिट्ट्या करून घेतोय 2 ते 3. पण हे शिट्ट्या करायचं कारण मी जरा लवकर करायची गडबड आहे म्हणून. ॲक्च्युली बटर चिकन हे तव्यावर फ्राय तरी करतात नाहीतर आपण असं थोडं रोस्ट करून घेतात आणि मग ग्रेव्हीला फोडणी घालतो. पण आता वेळ नसल्यामुळे आता थोडं वर खाली होतं त्यामुळे शिट्ट्या 2 ते 3 काढून घेणार आहे. 3 शिट्ट्या करून घेतली व्यवस्थित आणि मस्तपैकी फोडणीला घालेन. ते ग्रेव्ही दाखवेन तुम्हाला कशी करायची आहे ती. ऑलरेडी आता आपण सगळं लावून घेतलंय. मीठ मसाला दही आणि आलं लसणाची पेस्ट वगैरे होती. नंतर थोडं तेल घालून घेते जेणेकरून चिटकू नये म्हणून. थोडंसं तेल घालते 3-4 चमचे छोटे. मिक्सरला फिश पण फ्राय करायला घ्यायची आहे. ही झटकीपट आहे. लास्ट टायमाला आम्ही अशीच केली होती. थोडी चवीला चांगली वाटली पण खरं रोस्ट करतात. गडबड असल्यामुळे लहान मुलं असलं की थोडी गडबडच होते मला सगळ्या गोष्टी. किती करायला घाई केली तरी वेळ तेवढाच पुरत नाही. तर अशी सुद्धा रेसिपी खूप सुंदर लागते. तुम्ही करून बघा सुद्धा पण कारण आम्हाला ही पण टेस्ट आवडली. पूजाला जास्त आवडली. लहान मुलं सांगतात ते बरोबरच असतं मला कळेल. मी असंच घातलंय कारण दही असल्यामुळे पाणी घालत नाहीये. त्याच्यामध्येच मला शिजून घ्यायचंय. आता कुकरचं झाकण लावून घेते. 3 शिट्ट्या व्यवस्थित काढून घेते कारण नंतर सुद्धा आपलं शिजणार आहे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये पण. चला मग तर आता माझी फिश फ्राय करायला घेते एक साईडला. ह्याचा मसाला बनवते. श्रीला भरवायचं आहे म्हणून. सुट्ट्या होत आहेत. इथे मी बारीक रवा घेतलाय. एकदम बारीक आहे त्यामुळे काय त्याच्यात ॲड नाही केलं आहे. काय करताना तांदळाचं पीठ बेसन वगैरे मिक्स करतात. मी केलं नाही आहे. जाड असतं तर थोडा केलं असतं. तर बारीक रवा आहे आपला. घरगुती मालवणी मसाला आणि थोडं मीठ घेतलं आहे मी. चवीपुरतं मीठ कारण ऑलरेडी फिशला लावलेलं आहे त्यामुळे. तवा व्यवस्थित टाकतो आहे. हे बघा हे दाखवायचं होतं मला. श्री चपात्या करत होता माझ्यासोबत. ऐकत त्याला पूजाचा अभ्यास घेत होते. तर स्वतःची लाटणी पाठी आवाज येतो. भाई आले इकडे गेलाय तो. चपाती त्याने काढली लाटून दिली. मी
शेकून काढली, बहिणीने शेकून काढली अर्धी. काही नाही उद्योग चालू असतात त्याच्यासोबत नाही आवडत. चला मग आता फिश फ्राय करायला घेऊया. सो झाल्यात आपल्या. मी 4 ते 5 शिट्ट्या कमी घेतल्या आहेत. 5वी शिट्टी आता आपली. एक साईडला बंद करते. मच्छी आता चालू आहे व्यवस्थित. आता त्याचं मारून घेते. आपण भूक लागते 9 वाजले मला भूक लागते. व्यवस्थित टायमात खातो बरं वाटतं आपल्याला. पण लहान मुलं जेवतात टायमात. जरा चवीला फरक पडतो म्हणून यावेळेस म्हटलं मॅग्नेट करून बघूया. खूप छान लागतं. लसणाचा फ्लेवर छान लागतो ॲक्च्युली म्हणून. व्यवस्थित पूजाला सांगितलंय ढवळायला. मी बाहेर गेले होते थोडी कामासाठी. पूजाला उभं केलं. हे बघा ढवळाबाई आहेत आमच्या त्या. बरोबर वास काढते. घर काय चाललंय मम्मा काय बनवते है ना. हां शेफ सांगतायत लाल करू नको जास्त. हां नको थोडं आणू देत. जरा थांब अजून होऊ देत. थोडं होऊ देत मी काढते. बरोबर ढवळ थोडा. बारक्या बारक्या गोष्टी पूजा करते. साऱ्या कामं करायला लागले. ओके रे स्त्रीचं त्याच्यापेक्षा डबल कामं चालू असतं आमच्या है ना. बाहेर आवाज त्रास खूप देतो ना पूजाला. त्याला मग आता थोडा कांदा आळला आहे काढून घेते आणि टॅमॅटो घालून घेते तिला. पूर्ण टाक वरती पकड. शॉपिंग बोर्ड आपलं आहे. ढवळायला घे. हळूहळू ढवळ. फ्राई करू नको. तेल घालून घेते मला व्यवस्थित. मग श्री काय बघतोय. सो हे वाटण गार झालंय. तर आता मी सुद्धा वाटून घेते मी याच पाण्यामध्ये. चला फिश पण तयार झाली आहे. सो हे आले आहेत आता. तर तेल आणि थोडं बटर घालून घेत आहे. मेल्ट करून घेत आहे त्याच कढईमध्ये तेल आणि बटर. तर हे आले आहेत. थोडी कढई बोलतात ते असं काळे झाली कारण ती टॅमॅटो चिप्स घेतली आहे मी करून. ते भाजलं होतं बटर. कांदा घालून घेत आहे. हे बघ आपलं वाटण छान झालं. व्यवस्थित गुलाबी जास्त हे नाही करणार आहे. थोडं नरम घ्यायचं. सो मसाला जो बिर्याणी पण आपला चिकन ग्रेव्हीचा मसाला कुठला होता तो हे बघा चिकन एव्हरेस्ट मसाला. ही आपली ग्रेव्ही जाईल. आणि थोडासा घरगुती मसाला घालणार आहे. मालवणी मसाला आहे आपला. चांगली लागायला पाहिजे टेस्टला आपली होईल. बघून बेबीने डबल सांगितलं करायला म्हणजे व्हायला पाहिजे. माझ्या एवढी खास नाही वाटली. पूजा सांगते म्हणजे चांगली झाली.
हे लास्ट टायमाला पण मी टेस्ट नाही केली होती, त्यावेळेस म्हटलं मी बघेन टेस्ट करेन. बघूया. घालून घेतलं आहे आपलं वाटण. त्याचे मी आता मालवणी मसाला ॲड करते. आपला जास्त करत नाही कारण की ऑलरेडी आपल्या मिरच्या पण होत्या म्हणून. आणि चवीपुरतं मीठ तेही घातलं आहे. आणि चिकनला ऑलरेडी मॅरिनेट करताना घातलं होतं मी. आता मी थोडं ग्रेव्हीपुरतीच घातलं आहे. मास्टर शेफ. बघूया कसं झालं ते. वाव बरोबर लागलं नाही पण मस्त वाटतंय. असं सुद्धा छान वाटतं भाकरी बरोबर. ग्रेव्ही झाली आहे. घालून घ्या त्यामध्ये. घालून घ्या. चमच्याने घ्या. पकड पकड. ॲड करून घेते सगळं मस्त. उडेल त्याची भीती वाटते आधी. पण लागलं नाही हे बघा. मस्त लागत नाही. तर पाणी घालायचं नाही मग जरा चव वेगळी होते आणि मुरत नाही चिकन व्यवस्थित तेवढ्या त्या वाटणामध्ये. त्याच्या अंगाला व्यवस्थित लागतं. ढवळून घेते व्यवस्थित. आता शिजलं की पूजाला दाखवू आम्ही. काय ना हो पूजाला टेस्टला आवडेल ना. घालतात तर येते आवडेल. आली किलो आली. काय झालं. भूक लागली. मी बोलली ना पूजाला वास चांगला आला की फिरते मस्त दिसतंय. आता तिला जेवायला काढू. आवडेल ना. आजचं मी केलंय. रेडी मी केलंय आणि पप्पाने करून केलंय. फोडणीला घातलंय. काय झालं. आपली जशी ग्रेव्ही नाही लास्ट टायमाला आलेली काय. हा मी केली आहे यावेळेस. सो थोडंसं पाणी घालून धुवून घेतोय. थोडं पाणी घालून घेतलंय कारण वाटण आहे ना आपलं त्याच्यात शिजायला पाहिजे. थोडं शिजलेलं तर आहे ऑलरेडी. थोडं चांगलं लागतं चपाती आणि भातावरती. आजची छान वाटते. लास्ट टाइमपेक्षा तरी चांगली वाटते. चला मग जेवायला वाढेल तेव्हा पूजा सांगेल मला कशी झाली ती. काहीतरी बडबडते. चला मग. सो बसलं आम्ही जेवायला आता. ते बघा रेडी आहे. चिकन फ्राय करून घेतली. आणि आपलं बटर चिकन रेडी आहे व्यवस्थित मस्तपैकी. पूजा पण रेडी आहे. काय पूजा काय म्हणतेस. भूक लागली आहे. चला मग आता फटाफट वाढते. आणि चिकन माझ्या ते बसला त्याला पण भूक लागली आहे. काय पाहिजे. फिश चिकन काय बोल तोंडाने. फिश बोल. फिश बोल. चला जेवायला बसलोय आता. तर बघूया आता कसं झालंय ते विचारते पूजाला. हा बघा श्री फोन घेऊन बसलाय. तो पण रेडी आहे जेवायला. तर चला मग बघूया पूजा काय म्हणते. कशी झाली ती बटर चिकन. यावेळेस मी केलंय थोडं ह्यांनी केलंय. चला मग पूजा काय म्हणतेस. बसू जेवायला. हळू 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 हळू. कसं झालंय आम्ही सांग. कसं झालंय. लास्ट टाइमपेक्षा चांगलं आहे की कमी आहे. थोडं कमी वाटतंय. असं ती खोटं बनते मला माहिती आहे. तर छान झालंय. तर मी आणि श्रीचं जेवण बघा. माझं आणि श्रीचं आहे फिश. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला मग आम्ही जेवायला बसतो. मी दुपारी टॅमॅटोचं सार केलं होतं. हे